तर कधी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळतो हे पाहावं लागणार आहे। वळूया पुढील बातमीकडे। धाराशिवमध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आंदोलनाला बसलेला आहे आणि या आंदोलन स्थळी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी शिष्टमंडळासह भेट दिली। धनगर आरक्षण प्रकरणी सरकार सकारात्मक आहे, तसंच भावनांच्या आहारी न जाता जे मिळेल ते पदरात पाडून घ्या असं आवाहन तानाजी सावंतांनी आंदोलकांना केलं आहे। तर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी या मागणीवर आंदोलक ठाम आहेत, तसंच लेखी आश्वासनाचा देखील आग्रह या आंदोलकांनी धरलेला आहे। जोपर्यंत हे पत्र येत नाही किंवा शिष्टमंडळ शेन साहेबांचं येत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही। जर त्या पत्रापर्यंत आम्ही जोपर्यंत त्या तारखा आहे त्या तारखापर्यंत आम्ही स्थगिती करू शकतो, नंतर आम्ही आमचा पवित्र परत काही झालं तर आम्ही आमचा पवित्र वेगळा असं तेवढं फक्त मी माझा पत्र जेवढं सरकारला सहकार्य करता येईल तेवढं डेफिनेट सरकार सहकार्य करेल आणि आपणही आपल्या भावनाचा उद्रेक न होऊ देता सामावून घेऊन जेवढ्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या तेवढ्या घ्याव्या एवढं नम्र आणि कळकळीची विनंती करतो। सीएम साहेबांनी सांगितलंय त्याच्यावरती आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ। काल पंढरपुरामध्ये जे झालं ते मी तुम्हाला ते सांगतो।